आपले जे संजय गांधी योजनेचे लाभार्थी आहेत विविध योजनांचे, त्यांना दरवर्षी हयात प्रमाणपत्र सादर करावं लागतं. त्या अनुषंगाने आपण एक ड्राईव्ह घेतला होता. ऑफलाईन स्वरूपात हयात प्रमाणपत्र त्यांनी सादर केलं होतं. त्यानंतर 7 मेला सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा एक GR आलेला आहे. त्या अनुषंगानं हयात प्रमाणपत्रामध्ये काही बदल केलेले आहेत. सर्व जे काही आपले लाभार्थी आहेत त्यांना आता डिजिटल लाईफ सर्टिफिकेट म्हणजेच डिजिटल हयात प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक झालेलं आहे. बेनिफिशरी सत्यापन ॲप नावाचं एक ॲप आहे. ते ॲप लाभार्थी स्वतः मोबाईलवरून डाउनलोड करू शकतात किंवा नजीकच्या सेतू केंद्रात जाऊन DLC डिजिटल हयात प्रमाणपत्र बेनिफिशरी सत्यापन ॲपद्वारे काढू शकतात. 7 मेचा GR आहे आणि या अनुषंगाने त्यांना जर सेतू केंद्रातून काढलं असेल तर कमाल 50 रुपये शुल्क आहे ते त्यांना देय राहील. तसेच 27 मार्च 2026चा GR आहे. त्यानुसार आपल्या योजनांमध्ये बरेचसे काही बदलही झालेले आहेत. बरीचशी कागदपत्र अनिवार्य केलेली आहेत. ओळखीचा पुरावा म्हणून अर्जदाराचं आधार कार्ड तसेच किंवा महारोहियोचं जॉब कार्ड हे त्यांना अनिवार्य राहील. पत्त्यासाठी रहिवासी दाखला आणि रेशन कार्ड हे कंपल्सरी केलेलं आहे. वयाचा पुरावा म्हणून एकतर जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला या दोन्हीपैकी एक दाखला आपल्यासाठी अनिवार्य राहील. आणि उत्पन्नाचा पुरावा म्हणून आपल्या तहसीलदारांचं उत्पन्न प्रमाणपत्र लागेल. तसेच पॅन कार्ड, व्यक्ती जर BPL खाली असेल दारिद्र्य रेषेखाली प्रमाणपत्र लागेल. तसेच पॅन कार्ड आणि 26 AS नमुना हा सुद्धा अनिवार्य केलेला आहे. बऱ्याच गोष्टी आहेत. आपण या अनुषंगाने या GRला जास्तीत जास्त प्रसिद्धी दिलेली आहे. चावडीवर प्रसिद्धही केलेली आहे. तर नजीकच्या सेतू केंद्रात जाऊन त्यांचं डिजिटल लाईफ सर्टिफिकेट हयात प्रमाणपत्र काढून घ्यावं. धन्यवाद. मी प्रीती सदाशिव लुटे, नायब तहसीलदार संभाव्य शहर शाखा. मी सर्व भुसावळच्या नागरिकांना, भुसावळ तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छिते की विशेष सहाय्य अर्थसहाय्य योजनेच्या निकषांमध्ये बऱ्यापैकी बदल झालेले आहेत. गेल्या 2-3 महिन्यामध्ये हे बदल झालेले आहेत. ह्या सर्व बदलांना आपल्याला स्वीकारायचं आहे. इतके बदल काय आहेत ह्याबाबतच आम्ही आज तुम्हाला कार्डसाठी अर्ज केलेला आहे आणि ज्यांच्याकडे एनरोलमेंट ID आहे त्यांना आपल्याला लाभ पूर्ववत सुरू करायचा आहे. तर त्या अनुषंगाने मी सर्व दिव्यांग बंधू आणि भगिनींना आवाहन करू इच्छिते की ज्यांनी कोणी नव्याने अर्ज केला असेल दिव्यांग प्रमाणपत्रासाठी त्यांनी एनरोलमेंट ID जर आमच्याकडे आणून दिला तर आम्हाला त्यांचा जो लाभ बंद झालेला आहे तो पूर्ववत करण्यात सोपं जाईल आणि त्याचा लाभ पूर्ववत होईल. तसेच जे डिजिटली हयात प्रमाणपत्र आहे म्हणजे आपण याआधी मॅडमने सांगितल्याप्रमाणे आपण ऑफलाईन पद्धतीने हयात प्रमाणपत्र घेतलं होतं, पण 7 मेच्या GRनुसार आपल्याला असे निर्देश आहेत की आता डिजिटली हयात प्रमाणपत्र काढायचे आहेत. तर सर्व लाभार्थ्यांना, इंदिरा गांधी, संजय गांधी, श्रावणबाळ ह्या सर्व लाभार्थ्यांना माझं आव्हान आहे की त्यांनी नजीकच्या सेतू केंद्रात जाऊन किंवा स्वतः बेनिफिशरी सत्यापन ॲप मोबाईलमध्ये डाउनलोड करून हयात प्रमाणपत्र काढून घ्यावे आणि ते हयात प्रमाणपत्राची एक कॉपी तहसीलला जमा करावी. धन्यवाद.